अतृप्त स्त्रीची ही 11 लक्षणे प्रत्येक नवऱ्याने पाहावा असावी. प्रत्येक नवऱ्याने पाहावा हा व्हिडिओ. पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते. अशी स्त्री कशी ओळखावी? या व्हिडिओमध्ये आम्ही अतृप्त स्त्रीची 11 लक्षणे सांगतो. जर एखाद्या स्त्रीमध्ये या 11 लक्षणामध्ये कोणती एक लक्षण दिसून आले तर समजून जा की ती स्त्री अतृप्त आहे. नंबर 1, अतृप्त स्त्री काही कारण नसताना आपल्या पतीवर चिडचिड करते. नंबर 2, अशी स्त्री नेहमी स्वतःचे घर सोडून शेजाऱ्यांच्या जाऊन बसलेली असते. नंबर 3, अतृप्त स्त्री पतीसोबत बाहेर कुठेच जायला तयार नसते. नंबर 4, ती नवऱ्याला नेहमीच उद्धट बोलते, नवऱ्यासोबत लहान सहान कारणांवरून भांडण करते. नंबर 5, नवरा बायकोमध्ये सतत कलह निर्माण होत असतात. नंबर 6, अशी स्त्री बेडरूममध्ये आपल्या नवऱ्यासोबत झोपत नाही, ती एकटी झोपणे पसंत करते. नंबर 7, एकमेकांमध्ये हास्य विनोद खूप कमी असतात. बरेचदा अशी स्त्री पतीसोबत बोलणे टाळते. नंबर 8, अतृप्त स्त्री सतत तिरसट बोलते. दिवसभरात नवरा बायकोमध्ये फारच कमी वेळ संभाषण होत असते. नंबर 9, संबंधानंतर किचनमध्ये विनाकारण भांड्याचा आवाज येऊ लागला, आदळपट सुरू होते. नंबर 10, स्त्रीची इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी ती नाराज दिसते. ती पतीकडे अजिबात लक्ष देत नाही, जाणून बुजून दुर्लक्ष करते. नंबर 11, काही वर्षानंतर अशी स्त्री आपल्या नवऱ्याचा द्वेष करू लागते. ती व्यभिचारी बनण्याची दाट शक्यता असते. तृप्त झालेली स्त्री कशी ओळखावी? नंबर 1, पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झालेली स्त्री दुसऱ्या दिवशी खूप खुश दिसते. ती आपल्या पतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊ लागते. पतीकडे बघताना तिच्या नजरेमध्ये एक शुभ भाव असतो. नंबर 2, तृप्त झालेली स्त्री आपल्या नवऱ्याची स्तुती करते. नवरा घरी आल्यावर त्याचे गोड हसून स्वागत करते. नंबर 3, नवऱ्यासोबत बाहेर कुठेही जायला अशी स्त्री लाजत नाही, लगेच तयार असते. नंबर 4, पतीसोबत संबंध प्रस्थापित करायला ती अजिबात नाही म्हणत. नंबर 5, नवऱ्याला घरी येण्यास उशीर झाला तर तिला कसे तरी होते. लक्षात असावे की काही स्त्रियांची शारीरिक भूक ही निसर्गतः कमी असते. त्यामुळे देखील काही स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देत असतात. याचा अर्थ त्या अतृप्त असतात असा होत नाही. पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेर तोंड मारत असतात. या उलट चारित्र्यवान स्त्रिया समाधान झाले नाही तरी देखील वाईट मार्गाला जात नाही. तुला साधा कांदा कापता येत नाही, तू मोठी आणि महत्वाची कामे कशी करणार आहेस, असे म्हणून सूचक हसणारी स्त्री संबंधामध्ये तृप्त झालेली असते. तिच्या वागण्यावरूनच दिसते. या उलट साधा कांदा कापता येत नाही, असू दे मी कापते, असे रागाने बोलणारी स्त्री अतृप्त आहे असे समजायला हरकत नाही. हे एक उदाहरण आहे. आधुनिक विज्ञानानुसार प्रत्येकाच्या शरीराची भूक वेगवेगळी असते. जरी नवरा बायकोने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी ठराविक कालावधीनंतर त्या दोघांनाही इच्छा निर्माण होईलच असे कदापि नाही. इच्छेचे प्रमाण व्यक्तिगत कमी जास्त असू शकतो. आपण मनुष्य प्राणी आहोत, एखाद्या साच्यातून काढलेला पुतळा नव्हे. आपल्या भारतीय समाजात पतीची गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करू पडतो. परंतु पत्नी मात्र पती जरी असमर्थ असेल तरी शक्यतोवर दुसरे लग्न करत नाही. नवरा बायकोने मनमोकळेपणाने आपल्या इच्छाबद्दल आणि समानाबद्दल मैत्रीपूर्व संवाद साधावा. एकमेकांच्या मनातले सांगा आणि मनातले ऐका. दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्याचा प्रयत्न करावा. यातूनच एक सुखी आणि समाधानी सहजीवन निर्माण होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा.
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.